हाय मित्रांनो, नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तर मित्रांनो, आज आलेलो आहे सोलार प्लांटवर. आता वाजले सकाळी 10:30. त्याच्यामुळं सकाळी मी लवकर निघलो होतो आज 9:30ला. हे बघा, मी प्लांटवर आलो आहे आता. आज काही नियोजन वेगळं आहे. आपण गाडी घ्यायचं चाललं आहे आपलं. तर गाडी कोणची घ्यावं हे काही समजत नाही आहे, कारण की आता नवीन गाड्या आलेल्या आहेत. पेट्रोलची पण आहे आणि चार्जिंगची पण गाड्या आलेल्या आहे भरपूर. त्याच्यामुळं आपण चार्जिंगची गाडी घ्यावं का पेट्रोलची घ्यावं हे काही समजत नाही एवढं. मित्रांनो, तुम्ही कमेंटमध्ये सांगा कोणती गाडी घेऊ, कोणती चांगली राहील ते. आणि आज मी बघतो आज शोरूमला जाऊन की कोणती गाडी चांगली राहील ते. चार्जिंगची जर घेतली तर पेट्रोलचा भरपूर बचत होती आणि आता चार्जिंगच्या गाड्या भरपूर कंपनीच्या अवेलेबल आहेत. त्यामुळं असं वाटतं आहे की चार्जिंगचीच गाडी घ्यावं. तर बघू आता काय होईल ते. तर मित्रांनो, चेतकच्या शोरूममध्ये गेलो होतो मी. तर तिथं गाडी अवेलेबल नाही आहे चार्जिंगची. तर विचार करू अजून पण पेट्रोलची घ्यायची का चार्जिंगची घ्यायची. अजून काही कन्फर्म केलेलं नाही आहे. लवकरात लवकर कन्फर्म करू. ती गाडी शोरूमला आल्याच्यानंतर चेतक गाडी आपण चेक करू चांगली आहे का नाही, किती किलोमीटर जाते ते सगळं त्यांना विचारू आपण. त्याच्यानंतर आपल्याला कळेल की कोणती गाडी घ्यावी ती. तर मित्रांनो, तुमच्या म्हणण्याने तुमचं काय म्हणणं आहे ते कमेंटमध्ये सांगा कोणती गाडी घ्यावी ती. तर मित्रांनो, आज सोलारचं खूप काम होतं थोडं, कारण की आज नवीन इन्व्हर्टर येणार आहे साईटवर. ते बघा, ती पलीकडे जी साईड दिसते तुम्हाला इथं नवीन इन्व्हर्टर इन्स्टॉलमेंट करायचं आहे. सनग्रोचे इन्व्हर्टर आहेत मित्रांनो, तिथं 10 इन्व्हर्टर आहेत. तर तिथं कमीत कमी 1-1.5 महिना झाला असेल. तिथलं इन्व्हर्टर जळालेलं आहे. ते काहीतरी ओव्हरव्होल्ट झाला असेल, त्याच्यामुळे जळालेलं आहे, फॉल्टी आहे ते. तर ते इन्व्हर्टर आम्ही 1 महिना अगोदर मागून घेतलं होतं. तर त्याची डिलिव्हरी आज होणार आहे. तर आज झाल्याच्या नंतर आम्ही ते इन्व्हर्टर इन्स्टॉल होतं आहे का नाही काय माहिती अजून. आता त्याचं अजून कन्फर्म आलेलं नाही की फोन किती वाजता येणार आहे ते आल्याच्यानंतर, कॉल आल्याच्यानंतर आम्हाला कळेल की इन्व्हर्टर लवकर जर आलं तर आजच इन्स्टॉलमेंट होईल, नाहीतर मग उद्या सकाळी 100% होईल. तर मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि इन्व्हर्टर आल्याच्यानंतर तुम्हाला दाखवतो मी कसं इन्व्हर्टर असतं ते सोलारचं. 265 किलोवॅटचं इन्व्हर्टर आहे, खूप मोठं आहे मित्रांनो. तर आपण इन्स्टॉलमेंट करायच्या वेळेस तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बनवून मी आणि तुम्हाला दाखवून. तर मित्रांनो, इथं हे जो प्लांट आहे, इथं आहेत 9 इन्व्हर्टर. हे आहेत हुवाईचे इन्व्हर्टर आहे ते. मित्रांनो, तुम्हाला जर सोलारमध्ये काही प्रॉब्लेम आला असेल किंवा इन्व्हर्टर जळाला असेल किंवा तुमचे पॅनल खराब झाले असतील किंवा फॉल्ट असेल, चालत नसेल सोलार, तर मित्रांनो कमेंटमध्ये सांगा. हे बघा, असे लय मोठे प्लांट आहेत आपल्याकडं सोलारचे. तर प्रत्येक प्लांटवर व्हिजिट करून मला सर्व चालू आहे का बंद आहे ते पाहाणं लागतं आहे. आणि इथं जवळच MSB ऑफिस आहे. हे बघा, सबस्टेशन जवळच आहे. त्याच्यामुळं काही लाईटीची काही एवढी जात नाही, येत नाही लाईट, कंटिन्यू लाईट असते इकडं. सोलार खूप झाले आहे आता. तर तुम्हाला रूफटॉपचं फिटिंग करायचं असेल तर कमेंटमध्ये सांगा. नक्कीच तुमचं कमेंट वाचून किंवा माझा कॉन्टॅक्ट नंबर मी खाली देतो, त्या कॉन्टॅक्ट नंबरवर कॉल करा. तुम्हाला रूफटॉपची फिटिंग पण करून मिळेल. तर मित्रांनो, अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.